नमस्कार विद्यार्थी मित्रों, इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 7 आंतरराष्ट्रीय वाररेषा। अभ्यास घटक प्रमाण वेळ, विविध देशांची प्रमाण वेळ, आंतरराष्ट्रीय वाररेषेची गरज, आंतरराष्ट्रीय वाररेषा, आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व या अभ्यास घटकांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। प्रमाण वेळ। जागतिक प्रमाण वेळ ही 0° रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरून ठरवली जाते। हे रेखावृत्त ग्रीनिच वरून जात असल्याने या वेळेला ग्रीनिच वेळ असेही म्हटले जाते। भारताची प्रमाण वेळ ही 82.5° पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते। जागतिक प्रमाण वेळ व भारताची प्रमाण वेळ यात 5 तास 30 मिनिटाचा फरक आहे। भारताची प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा पुढे असते। मूळ रेखावृत्तावर जेव्हा सकाळचे 9 वाजलेले असतात तेव्हा भारतात दुपारचे 2:30 झालेले असतात, म्हणजेच 2:30 वाजलेले असतात। विविध देशांची प्रमाण वेळ। 1. प्रत्येक देशाची प्रमाण वेळ वेगवेगळी असते। शनिवार 31 डिसेंबर 2016 या दिवशी जेव्हा भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री 12 वाजता म्हणजे भारताने 2017 या नवीन वर्षाचे स्वागत केले, तेव्हा भारताच्या पूर्वेकडील देशात 2017 या नवीन वर्षाचे स्वागत आधीच झालेले होते। 2. भारताच्या पश्चिमेकडील देशात मात्र नवीन वर्षाचे स्वागत भारताच्या तुलनेत नंतर झाले। 3. भारतीय प्रमाण वेळेच्या तुलनेत जगातील विविध देशात 2017 या नवीन वर्षाचे स्वागत भारताच्या आधी किंवा नंतर झाले। यामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा या नकाशामध्ये दाखवलेली आहे। पॅसिफिक महासागरावरून ही आंतरराष्ट्रीय वाररेषा गेलेली आहे। यही पृथ्वीगोलावरती आपल्याला ही आंतरराष्ट्रीय वाररेषा जी आहे तर ती आंतरराष्ट्रीय वाररेषा दाखवलेली आहे पहा। आंतरराष्ट्रीय वाररेषेची गरज। पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण आणि सूर्याचे भासमान भ्रमण या नैसर्गिक घटनांचा वापर करून मानवानं आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केल्या। पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात। परिवलन करतेवेळी पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा नेहमीच पुढे असते। ग्रीनिच वेळ। ग्रीनिच मूळ रेखावृत्तावर जेव्हा मध्यान्हीचे 12 वाजलेले असतात तेव्हा ग्रीनिचच्या पूर्वेकडे प्रत्येक 30° रेखावृत्तावर 2-2 तास पुढची वेळ असते। तेव्हाच ग्रीनिचच्या पश्चिमेकडे प्रत्येक 30° रेखावृत्तावर 2-2 तास मागची वेळ असते। जेव्हा ग्रीनिचवर रविवारी दुपारचे 12 वाजले असतात तेव्हा 180° च्या पूर्वेकडे रविवार नुकताच सुरू होणार असतो, तर 180° पश्चिमेकडे रविवारचा दिवस संपत असतो। 180° रेखावृत्ताच्या पश्चिमेकडील व पूर्वेकडील वेळात 24 तासांचा म्हणजे 1 दिवसाचा फरक पडतो। हा 1 दिवसाचा फरक किंवा गोंधळ दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेची आखणी केली गेली। आंतरराष्ट्रीय वाररेषा। आंतरराष्ट्रीय वाररेषा ही ग्रीनिचच्या अगदी विरुद्ध बाजूस 180° रेखावृत्ताला धरून जाणारी काल्पनिक रेषा आहे।
आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे जो वार व तारीख चालू असते त्याच्या एक दिवस पुढचा वार व तारीख या रेषेच्या पश्चिमेकडे असते. आंतरराष्ट्रीय वार रेषा जरी 180 अंश रेखावृत्ताला धरून जात असली तरी ती जमिनीवरून नेण्याचे टाळण्यात आले आहे. ही रेषा पूर्णपणे समुद्रावरून नेण्यासाठी काही ठिकाणी ती 180 अंश रेखावृत्तापासून पूर्वेला किंवा पश्चिमेला वळवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषेचे महत्त्व. आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यात सुसूत्रता येते. वेळ आणि वारांच्या समायोजनाच्या गरजेतून आंतरराष्ट्रीय वार रेषेची गरज निर्माण झाली आणि वार रेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळण्यात आंतरराष्ट्रीय वार रेषा महत्त्वाची आहे. यामध्ये आपल्याला सुनील आणि मिनलचा प्रवास दाखवलेला आहे. तो प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. अ तक्ता आणि ब तक्ता दिलेला आहे. रेखावृत्त दिलेले आहेत. वार, वेळ दोन्ही तक्त्यामध्ये दिलेले आहेत. सुरुवातीला आपण मिनलच्या नोंदी पाहूयात. 0 अंश ग्रीनिच रेखावृत्तावर गुरुवार होता. मिनल ज्यावेळेस निघाली त्यावेळेस दुपारचे 12 वाजले होते. 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार होता. सकाळचे 10 वाजले होते. 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार होता. सकाळचे 8 वाजलेले होते. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार होता. सकाळचे 6 वाजले होते. 120 अंश पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार पहाटेचे 4 वाजले होते. 150 अंश पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार होता. रात्रीचे 2 वाजले होते. 180 अंश रेखावृत्तावर गुरुवार होता. मध्यरात्रीचे 24 म्हणजे 12 वाजलेले होते. 150 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार रात्रीचे 22 वाजलेले होते. 120 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार होता. रात्रीचे 20 वाजलेले होते. 90 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार सायंकाळचे 18 वाजलेले होते. 60 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार दुपारचे 16 वाजलेले होते. 30 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार दुपारचे 14 वाजलेले होते, म्हणजे 2 वाजलेले होते. 0 अंश ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवार ज्यावेळेस ती मिनल तिथे आली तर दुपारचे 12 वाजलेले होते. वार बुधवार होता. पहा आपण आता ब तक्त्यामध्ये असणाऱ्या सुनीलच्या नोंदी पाहूयात. 0 अंश ग्रीनिच रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजलेत. 30 अंश पूर्व रेखावृत्तावर वार गुरुवार दुपारचे 14 वाजलेत, म्हणजे 2 वाजलेत. 60 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार 16 वाजलेत, म्हणजे 4 वाजलेत. 90 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार सायंकाळचे 18 वाजलेत. 120 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार रात्रीचे 20 वाजलेत. 150 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार रात्रीचे 22 वाजलेले आहेत. 180 अंश रेखावृत्तावर गुरुवार मध्यरात्रीचे 24 वाजलेले आहेत. 150 अंश पश्चिम रेखावृत्तावर वार बदलला शुक्रवार रात्रीचे 2 वाजलेत. 120 अंश रेखावृत्तावर शुक्रवार पहाटेचे 4 वाजलेत. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर शुक्रवार सकाळचे 6 वाजलेत. 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर वार शुक्रवार सकाळचे 8 वाजलेत. 30 अंश पश्चिम रेखावृत्तावर शुक्रवार सकाळचे 10 वाजलेत. आणि ज्यावेळेस सुनील 0 अंश ग्रीनिच रेखावृत्तावर आला तर त्यावेळेस वार शुक्रवार दुपारचे 12 वाजलेत. तर अशा पद्धतीने सुनील आणि मिनलच्या या ज्या नोंदी ज्या आहेत तर या नोंदी आपण या तक्त्यामध्ये पाहिल्यात. अ तक्त्यातील बुधवार व ब तक्त्यातील शुक्रवार
यातील कोणता वार बरोबर असेल का? अ तक्त्यातील बुधवार व ब तक्त्यातील शुक्रवार हे दोन्ही वार चुकीचे असून प्रत्यक्षात गुरुवार हाच वार बरोबर असेल. मिनलने पश्चिमेकडे प्रवास सुरू केला. पश्चिमेकडे जात जात जर आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडली तर पुढचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. मिनलच्या मते 180 अंश रेखावृत्तावर बुधवार सुरू झाला. पुढे ती वार रेषा ओलांडून पुढे जाते, म्हणून तिने परत बुधवारच्या पुढचा म्हणजे गुरुवार हा दिवस ग्राह्य धरायला हवा. सुनीलने पूर्वेकडे प्रवास सुरू केला. पूर्वेकडे जात जात जर आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरावी लागते. सुनीलच्या मते 180 अंश रेखावृत्तावर शुक्रवार सुरू झाला, मात्र तो वार रेषा ओलांडून पुढे जातो, म्हणून त्याने परत शुक्रवारच्या मागचा म्हणजे गुरुवार हा दिवस ग्राह्य धरायला हवा. पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत. पृथ्वीची फिरण्याची गती व दिशा आणि तिचा आकार यांचा अभ्यास करून मानवानं आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केल्या. पृथ्वीचा आकार विचारात घेऊन त्यावर काल्पनिक वृत्तजाळी तयार केली. त्या वृत्तजाळीतील रेखावृत्ते आणि पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी यांची सांगड घातली. म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला 360 अंशातून फिरण्यासाठी स्वतःभोवती 24 तास लागतात. पृथ्वी परिवलन करतेवेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे पूर्वेकडील ठिकाणांची वेळ पश्चिमेकडील ठिकाणांपेक्षा नेहमी पुढे असते. हे लक्षात घेऊन सुनीलच्या प्रवासाचा विचार करू. सुनील पूर्वेकडे जात आहे, त्यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावर वेळ पुढे पुढे गेलेली असेल. उदाहरणार्थ 90 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळचे 6 वाजले असतील. सुनील तसाच पूर्वेकडे पुढे जात राहिल्यास 180 अंश रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे 12 वाजले असतील. त्याचा प्रवास पुढे चालू राहिल्यास त्याच्या मते 180 अंश रेखावृत्तानंतर शुक्रवार सुरू होईल. 90 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी शुक्रवार सकाळचे 6 वाजले असतील. तर पृथ्वी प्रदक्षिणेनंतर सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर मिनलला भेटेल तेव्हा शुक्रवारची मध्यान्ह झालेली असेल. आता मिनलच्या प्रवासाचा विचार करता ती वेगवेगळ्या रेखावृत्तावरून जसजशी पश्चिमेकडे जाईल तसतशी त्या त्या रेखावृत्तावरील वेळ मागे होत असल्याचे जाणवेल. उदाहरणार्थ 30 अंश पश्चिम या रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 10 वाजले असतील, तर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी गुरुवार सकाळचे 8 वाजले असतील. त्याच वेळी 180 अंश रेखावृत्तावर रात्रीचे 12 वाजले असतील. मिनल तशीच पुढे गेली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्याच वेळी बुधवार संध्याकाळचे 6 वाजलेले असतील. जेव्हा ती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा ग्रीनिच रेखावृत्तावर येईल तेव्हा तिच्या मते त्यावेळी बुधवारची मध्यान्ह झाली असेल. सुनील आणि मिनल यांच्यात पुन्हा भेटल्यावर वाद होतो, कारण मिनलच्या मते ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवारची मध्यान्हाची वेळ आहे, तर सुनीलच्या मते शुक्रवारची मध्यान्हाची वेळ आहे. मग गुरुवार कुठे गेला असा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारच्या गोंधळावर खालील प्रमाणे उपाय काढण्यात आला. वारातील गोंधळावरील उपाय. 180 अंश रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर 180 अंश रेखावृत्त 12 तासाच्या फरकाने येते. त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगानं दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वाराची सुरुवात आणि शेवटही 180 अंश रेखावृत्तावर होते. म्हणून
आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या गेल्या. प्रवासाची दिशा आणि चालू असलेला वार व दिनांक. या ठिकाणी आपल्याला पहा खाली एक विमानाचं तिकीट दाखवलेलं आहे. पहा UA 876 बोईंग 787-9 या विमानाचं तिकीट दाखवले. या तिकिटाचं बारकाईनं वाचन करायचंय आणि काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळवायची आहेत. पहा हे विना थांबा विमान आहे, नॉन स्टॉप. टोटल प्रवास दाखवलाय. पहा 9 तास 15 मिनिटाचा प्रवास आहे. शुक्रवारी 1 एप्रिलला विमान निघले. पहा 12:30 वेळ आहे. टोकियोहून सॅन फ्रान्सिस्कोला हे विमान निघलेलं आहे. पहा आता काही प्रश्नांची उत्तर आपण मिळवूयात. विमान कोणत्या देशातून कोणत्या देशात जाणार आहे? विमान जपानमधून संयुक्त संस्थानेला जाणार आहे, म्हणजे USA ला जाणार आहे. विमान प्रवासासाठी लागणारा वेळ किती आहे? हे विमानमध्ये कुठेही न थांबता थेट प्रवास करणार असून विमान प्रवासासाठी 9 तास 15 मिनिटे लागणार आहेत. प्रवासाच्या आरंभस्थानी व गतव्यवस्थानी कोणता वार, दिनांक व वेळ दिली आहे. जपानमधील टोकियो हे प्रवासाचे आरंभस्थान असून प्रवास शुक्रवार दिनांक 1 एप्रिल रोजी 12:30 वाजता म्हणजे मध्यरात्री हा प्रवास सुरू होणार आहे. संयुक्त संस्थानाच्या कॅलिफोर्निया म्हणजे सॅन फ्रान्सिस्को हे प्रवासाचे गतस्थान आहे. गुरुवार 31 मार्च रोजी 5:45 वाजता म्हणजे संध्याकाळचे 17:45 ला विमान गतव्यवस्थानी पोहोचणार आहे. या तिकिटावर कोणती विशेष सूचना दिली आहे? या विमानाने प्रवास केल्याने तारखेत बदल होणार आहे अशी सूचना तिकिटावर दिली आहे. अशी सूचना देण्यामागचं काय कारण असेल? आरंभस्थानी ज्या तारखेला प्रवास सुरू होणार आहे त्या तुलनेत गतव्यस्थानी पोहोचल्यावर तेथील स्थानिक तारखेत बदल होणार आहे हे विमान प्रवाशांना कळावे व त्यानुसार त्यांनी आधीच आपले पुढील नियोजन करावे यासाठी ही सूचना दिली आहे. हा प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे का? असल्यास कोणत्या दिशेकडे? हे विमान आपल्या प्रवासादरम्यान आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे. पूर्व दिशेकडे प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली तर मागचा वार व तारीख ग्राह्य धरली जाते. या विमानाच्या प्रवासाचा आरंभ 1 एप्रिल शुक्रवारी होणार आहे. प्रवासाचा शेवट मागच्या वारी म्हणजे गुरुवार 31 मार्चला होणार आहे. याचा अर्थ विमान पूर्व दिशेकडे प्रवास करत आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडणार आहे. तिकिटावरून तुम्हाला काय समजले? आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडल्यास तारखेत व वारात बदल होतो हे या तिकिटावरून समजते.